नमस्कार. आज आपण मराठी बालभारती इयत्ता पहिली या पुस्तकातील पान नंबर 17 वरील धडा 10वा पाठ 10वा सोहमचा दिवस हा आज आपण पाहणार आहोत आणि वाचणार आहोत. ऐक व म्हण. सोहम सकाळी लवकर उठतो, दात घासतो, साबण लावून अंघोळ करतो, जेवण करतो, गणवेश घालतो, आई बाबांना नमस्कार करतो, तयारी करून शाळेत जातो, गुरुजनांना नमस्कार करतो, शाळा सुटली की घरी येतो, मित्रांसोबत खेळायला जातो, घरी येऊन हातपाय धुतो, त्यानंतर अभ्यासाला बसतो, आई बाबा आजी आजोबांसोबत जेवतो, रात्री आजीची गोष्ट ऐकत झोपतो. अशा प्रकारे दिवसभरात सोहम काय काय करतो ह्या पाठामध्ये दिलं आहे. सांग. सोहम सकाळी उठून काय काय करतो? सोहम सकाळी उठून लवकर उठतो, त्याच्यानंतर दात घासतो, साबण लावून अंघोळ करतो, जेवण करतो, शाळेचा गणवेश घालून आईबाबांना नमस्कार करून शाळेत जातो. सोहमला गोष्ट कोण सांगते? सोहमला गोष्ट आजी सांगते. तू दिवसभरात कोणती कामे करतोस? आपण जे दिवसभरामध्ये कोणती कामे करतो ते येथे सांगायचे आहे. आपण काय करतो दिवसभरात? सकाळी लवकर उठतो, दात घासतो, अंघोळ करतो, तसंच जेवण करून शाळेचा गणवेश घालून आपण आईबापांना नमस्कार करून शाळेत जातो, शाळेचा अभ्यास करतो, शाळेतून आल्यानंतर आपण हातपाय तोंड स्वच्छ धुतो, त्यानंतर आपण खेळायला जातो, खेळून आल्यानंतर पुन्हा आपण हातपाय तोंड स्वच्छ धुतो आणि देवासमोर शुभंकरोती म्हणतो आणि शाळेत दिलेला अभ्यास आपण पूर्ण करतो. तसेच रात्री सर्व घरातल्या मंडळींबरोबर सगळ्यांबरोबर बसून जेवण करून रात्री आजीची गोष्ट ऐकत झोपतो. आता ह्यामध्ये काही जण आजीची गोष्ट ऐकत असतील, काही जण आईने सांगितलेली गोष्ट ऐकत असतील. अशा प्रकारे आपण दिवसभरात कामे करत असतो. आपण आज सोहमचा दिवस हा पाठ पाहिलेला आहे. भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.